सद्गुरूंना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं 73 नंबरच्या ओवीचा विचार केला होता. जै फळाची या हवे तैसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. निष्काम कर्मयोगाचा विचार आणि जीवनमुक्ताचा विचार माऊली इथं मांडतात. 13 नंबरचा श्लोक 5व्या अध्यायातला आपण पाहायला लागलोय आणि त्यावरची 73 नंबरची उभी आहे. सर्व कर्मानि मनसा संन्यशास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुरन्न न कारयन. विषय आणि इंद्रियांचा स्वाधीन करणारा हा कर्मयोगी मनाने सर्व कर्माचा त्याग करतो आणि नवद्वार असलेल्या देहरूपी नगरामध्ये काही न करता न करविता सुखाने राहतो, असा विचार आपण करत होतो. माऊली बोलतात, ज्यांना फळाची हाव नाही असा तो असतो. जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आखवे. पण फळाची आसक्ती नसते. पण जसा एखाद्या लोभी माणसाला फळाची आसक्तीनं काम करत असतो, तसा एखाद्या लोभ्यासारखं तो काम करत असतो. म्हणजे एखादा लोभी झटून काम करतो काहीतरी प्राप्तीसाठी फळाच्या अपेक्षेनं, तसा तो काम करतो. परंतु मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. पण फळाची उपेक्षा मात्र करतो. ही 73 नंबरची उवे मागच्या वेळा आपण बघितली होती. 74ला आपण सुरुवात केली. तो जयाकडे वासू पाहे तेऊ ती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते राहे महाबोधू. ज्या ठिकाणी तो पाहतो त्या ठिकाणी सुखाची सृष्टी निर्माण करतो. म्हणजे जिथं तो असतो तिथं सुख असतं. म्हणण्याचा मुद्दा काय, संत जिथं असतात त्या ठिकाणी सुखाचा अनुभव येतो. जीवनमुक्त ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आनंदाच्या लहरी असतात, असं सांगायचं आहे माऊलींना. म्हणून ज्याकडे तो सुख पाहतो, जिकडे पाहिल तिथली सृष्टी जी आहे ती सुखमय म्हणजे आनंदमय होते. सुख शब्दाचा अर्थ इथं आनंद असा घेतला पाहिजे. सुखमय होते आणि तो म्हणेल ते ब्रह्मज्ञान, महाबोधू शब्द वापरला. तो म्हणे ते राहे महाबोधू. महाबोध शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान कुठं राहतं, तो म्हणेल त्या ठिकाणी. म्हणजे जेव्हा त्याची कृपा कुणावर होते त्या ठिकाणी तो ब्रह्मज्ञानी होतो, असा म्हणण्यातला उद्देश त्यामध्ये आहे. ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान राहतं आणि हे ब्रह्मज्ञान त्याच्या दृष्टीमध्ये अवलंबून आहे. त्याचा कृपेचा कटाक्ष जेव्हा होतो त्या जीवनमुक्ताचा, तेव्हा समोरच्यात जर त्यांनी संकल्प केला तर त्यांना ते ब्रह्मज्ञानी करवू शकतात, असं वर्णन इथं माऊली करतात. तो जयाकडे वासू पाहे तेऊ ते सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते राहे महाबोधू. जिकडं पाहतो तिकडं सुखाची सृष्टी होते. आपलं सुख जर बघितलं तर त्यांचं सुख नाही आपलं सुख. आपलं सुख हे भोगाच्या तृप्तीमध्ये असतं आणि भोगाची तृप्ती कधीच होत नाही. मागच्या एका चिंतनामध्ये आपण कालच्या पाहिलं होतं की इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. इच्छा म्हणजे भोगे इच्छा. भोगाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. पण भोगाचा त्याग आणि इच्छेचा त्याग मात्र घडू शकतो. ते शक्य आहे. अशक्य काय आहे, प्रपंच पूर्ण करणं हे अशक्य आहे आणि प्रपंचाला रामराम करणं हे शक्य आहे. परमार्थ पूर्ण करणं शक्य आहे, पण प्रपंच पूर्ण करणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. तसं आपली सुखं जी आहेत ती भोग तृप्तीमध्ये दडलेली आहेत. त्यामुळं आपण कधीच तृप्त होत नाही. कारण भोग कितीही भोगले तरी भोगामुळं शांती प्राप्त होत नाही. शास्त्रसुद्धा सांगतं की भोग भोगणं म्हणजे आपल्या त्या वृत्तीमध्ये परत काहीतरी इंधन घालण्यासारखा प्रकार आहे, परत अग्नी प्रदीप्तित करण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळं जितके आपण भोग भोगू तितकी तृप्ती होतच नाही, अतृप्तीची जाणीव राहते, असमाधान शिल्लक राहतं. आपण एकदा खाऊन बंद होते का बघा, एकदा पाहून एखादी गोष्ट पूर्ण होते का बघा. पाहावी वाटते, ऐकावी वाटते. म्हणजे विषयांचं सुख जे आहे त्यामध्ये तृप्ती नाही आणि सुखी होण्याचा प्रयत्न जो आपण करत असतो तो सुखी होण्याचा प्रयत्नच आपल्या सुखाचा आड येत असतो. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. आपण तृप्तीसाठीच करत असतो, सुखासाठी करत असतो, पण सुखी होण्याचा प्रयत्न, कारण सुखासाठी प्रयत्न करावा लागत नाही असं शास्त्राचं म्हणणं आहे. सुख आपल्याजवळ आहे, पण त्या सुखाची फक्त कल्पना यावी लागते. सुख कसं आहे याची जाणीव, त्याची ओळख करून घ्यावी लागते. खरं सुख कशामध्ये आहे त्याची व्याख्याच आपल्याला कधी कळलेली नाही आणि त्यामुळं आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्नच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणजे सुखाला सुखी होऊ देत नाही आपण, किंवा आपल्याला सुखी होऊ देत नाही तो प्रयत्न. हा मुद्दा त्यातला आहे.
आणि एक उदाहरण घेता येईल बघा, झोपेसाठी प्रयत्न केले तर ते प्रयत्न झोप न याला कारणीभूत ठरतात बघा. कित्येक वेळा मला झोपायचं आहे, मला झोपायचं आहे, झोपायचं आहे, ही भावना जी आहे ना तीच कधी कधी आपल्याला झोप येऊ देत नाही. पण नुसतं पडलो तर आपल्याला कधी झोप लागते. याला झोप येणं म्हणतो आपण. हे आपण झोप अन्न जे आहे ते अन्न जमत नाही. तसं सुख अन्न आहे ना ते अडचणीचं ठरतं, तेच दुःखाला कारणीभूत ठरतं किंवा तृप्ती देत नाही. आणि जे सुख येतं म्हणजे खरं सुख जे आहे ते आपल्याजवळ आहे, त्याची जाणीव ठेवल्यामुळं आपण सुखी होतो. नुसतं जरी पडून राहिलो तरी झोप यायची तशी येते. ही झोप येण्याची प्रक्रिया आहे ना तशी ध्यान लागण्याची प्रक्रिया आहे. आपण ध्यान लावतो, ध्यान लागणं आणि ध्यान लावणं यामध्ये जसा फरक आहे तसा झोपेसाठी प्रयत्न करणं आणि झोप लागणं. झोप लागणं किती नॅचरल आहे बघा, अगदी सहजपणाने आपण त्यामध्ये डुंबून जातो. आणि झोप लावण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो हेच त्रासदायक होत असतात. झोपेच्या गोळ्या घेऊन नंतर त्याची सवयच बनते. ही झोपेसाठीच केलेले प्रयत्न होते ना, पण ते दुःखाला कारणीभूत होत असतात. हा विचार इथे सांगितलेला आहे. म्हणून कुठेही सुखी होण्याचा कधी प्रयत्न करू नये, तर प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा असं शास्त्र सांगतं. तृप्त आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा, सुखी राहण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण सुखी राहिल्यामुळंच दुःखी होण्याचा प्रसंग आपल्यावरती येतो. मला सुख पाहिजे आहे, मला सुख पाहिजे आहे, या नादामध्ये आपण दुःखी होत असतो. कारण सुख लवकर मिळत नाही ना. जे पाहिजे मला ते, जे मी कल्पलेलं आहे ते. कारण सुख हे काय शिक्का मारलेलं नाही की अशी गोष्ट आहे म्हणजे सुख. कशाला सुख म्हणायचो, काय वर्णनच करता येत नाही सुखाचं. पण आनंद ज्याला आपण म्हणतो ना, की जे कुठल्याही सुखाची निर्मिती परत होऊ देत नाही. कुठलीही गोष्ट जी हवी होती ती हवी नकोपणा जे संपवतं त्याला आनंद म्हटलेला आहे. ते आत्मज्ञानामध्ये सुख आहे, फक्त इतरत्र कुठं भेटत नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की सुखी राहण्याचा प्रयत्न करू नये, प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. आपण सुखाच्या पाठीमागं धावत असतो आणि धावण्यामुळं शिंतो आपण, त्याचा त्रास होतो आपल्याला. आणि त्रास झाल्यामुळं आपल्याला सुख नाही, तर ते सुख ज्यावेळी येतं त्यावेळी जो शीन झालेला असतो त्या शीन असलेल्यामुळं आपण दुःखाला सामोरे जात असतो. आपल्याला वाटतंय की आपल्याला काहीतरी मिळालेलं असतं, पण झालेला त्रास आठवतो, त्यासाठी आपण घेतलेला त्रास, आणि म्हणून आपण दुःखी होत असतो. म्हणून धावणं जे आहे हे सावलीच्या पाठीमागं धावण्यासारखे आहे. पण धावणं पण हे योग्य दिशेला असायला पाहिजे. असू दे धावणं, पण योग्य दिशेला असलं पाहिजे. सुख ज्याला आपण सावलीच्या रूपाने जे आपण म्हणतो की जे प्रपंचातलं सुखाचा भास आहे तो सावलीसारखा आहे. तो आपल्याबरोबर यावं असं जर वाटत असेल ना, तर सावली कधी आहे बघा, उन्हामध्ये आपण उभा राहिलो ना की उन्हात सूर्याकडे जर पुढं असेल ना तर आपली सावली खाली पडते, समोर आपल्या जवळ पडते. आणि आपण सूर्याकडे जर पाठमोर केलेलं असेल ना, सूर्याकडे जर पाठ असेल आपली आणि आपण पश्चिम दिशेला पाहत असू ना, तर आपली सावली आपल्यापासून खूप लांब असते. विचार केला की लक्षात येतं की ह्या सावलीचा पाठलाग करायला लागलं ना, सावली पुढं 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 पळत जाते असते. आणि ज्यावेळी आपण सूर्याकडं तोंड करून गावी जातो ना, पळत असतो ना, त्यावेळी सावली आपल्या बरोबर येत असते, आपल्या जवळ असते, आपल्या मागोमाग येत असते. म्हणजे सुख आपल्या मागोमाग येतं. आपला ईश्वराकडे पुढं असेल ना तर सुख आपल्याबरोबर राहील. आणि ईश्वराकडे जर आपण विन्मुख झालेलं असेल ना तर सुखाच्या पाठीमागं आपल्याला पळावं लागेल. सुख तरी सापडणार नाहीच, सुख सापडते असं वाटत राहील. मात्र आपण म्हणतोय ना आभाळ टेकलेला आहे, इथं समोर आहे, त्या टेकडीवर जाऊन पाहूया चला. पुढे गेलो तर त्याच्याही पुढं दिसतं, पुढे गेलो त्याच्या पुढं दिसतं. मग आभाळ टेकले कुठं, टेकलेलंच नसतं, तो माझा भास असतो. जसा एखाद्या हरणाला मृगजळाचा भास होतो ना, तसा प्रकार आहे. धावतोय पण मृगजळ नसतंच ना, असतं तर सापडलं असतं. तसं सुख असतं तर सापडलं असतं. सुख नावाची गोष्टच नाही आहे. म्हणून सुख आणि दुःख हे संतांनी नाकारले. त्याला कारण आहे, ते आनंदच फक्त मानतात. एक तर आनंद नाही तर दुःख, ह्या दोन्ही गोष्टीच आहे, दोन्हीपैकी एक. जर आनंदात नसेल तर तो दुःखात असतो, आणि दुःखात आहे त्यावेळी तो आनंदात नसतो. आपण मधला भाग काढलेला आहे, सुखात असतो आपण. ह्या सुख हा भासमय असणारं हे भासमय आनंदच आहे, पण तो भासमात्मक आहे. तो काय खरा आनंद नाही. सुख हे दुःखातलाच एक प्रकार आहे. म्हणून प्रसन्न राहण्याचा प्रयत्न सदोदित करावा. शक्य होईल तेवढं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा आणि दुसऱ्यालाही प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामुळं अप्रसन्न व्हावीत अशी इच्छा ठेवून कोण जर वागत असेल तर स्वतः कधीच प्रसन्न होणार नाही. आणि त्याला कसं सुख मिळेल सांगा बघू. दुसऱ्याला प्रयत्नपूर्वक जो अप्रसन्न ठेवायचा प्रयत्न करतो तो स्वतः कसा प्रसन्न राहील. आपण म्हणतोय ना,
दुसऱ्याच्या तोंडाला जर काळं फासायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या हाताला लावावं लागते, म्हणजे आपण अगोदर काळं व्हायला लागते तर दुसऱ्याला काळं करता येतं. तसाच प्रकार आहे. आपण जर मनात कुणाला तरी अपमान करायचं निर्मिती आज झाली मनामध्ये ना, तर अगोदर आपलं मनच दूषित होतं, मग अपमान होतो. मग त्याचा अपमान त्यानं स्वीकारलाय का नाही तो नंतरचा भाग आहे. पण आपण मात्र खराब झालेलो असतो, दोषयुक्त असतो. तसा आहे हा विचार. आपण सतत प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रसन्न राहण्यासाठी जे जे म्हणून उपाय केले जातात त्याला परमार्थ म्हणायचं. दुसरा परमार्थाचा काही व्याख्या करता येत नाही. आपण सतत प्रसन्न आहे ना तर खरा पारमार्थिक आहे, त्याच्यावरनं ओळखायचं. आणि रडत असेल ना, तो जरी काय शास्त्र वाचत असला, खूप शास्त्र वाचतात आणि किती गंभीर असतात. परमपूज्य काका म्हणतात त्यांची गंभीरता बघून म्हणजे एका तोंडावरली माशी सुद्धा उठत नाही, हसत सुद्धा नाही. हसलेले कळवा, पैसे मिळवा, असं त्यांच्याबरोबर जाहीर करावं बक्षीस, असे काही लोक असतात. शास्त्र वाचतात त्यामुळे गंभीर होतात ना, ती शास्त्राच्या वाचनामुळे. का म्हणे तर यांनी खूप वाचलंय त्यामुळे ते चिंतनात असतात सारखे, म्हणजे कधीच हसत नाहीत का काय. परमपूज्य काका त्यांना म्हणतात काय, एवढा गंभीर असा परमार्थ नाही आहे. गंभीर जिथं व्हायचं तिथं गोष्ट आपण होत नाही. आपण काय असलं पाहिजे, परमार्थाबद्दल सिन्सिअर असलं पाहिजे, सिरियस नव्हे, सिन्सिअर असली पाहिजे. ही सिन्सिअरिटी जी आहे ना ती फार महत्वाची आहे. आपण प्रामाणिक असलं पाहिजे त्या तत्वज्ञानाशी. आपण प्रामाणिक राहत नाही, उगीच सिरियस होतोय. असं असेल तर असं आहे, तसं असेल तर तसं. देव महागडा करून टाकला बऱ्याचशा लोकांनी. म्हणजे ज्या मोठे मोठे शास्त्राच्या पारिभाषिक शब्द श्रोत्यांच्या कानावर आदळून लोकांना वाढवलं, एवढा देव अवघड आहे त्याच्यापेक्षा घरात जाऊन बसलेलं टी व्ही बघत बस बरं. हे जर सांगत्याला आम्हाला काही कळतच नसेल ना, आणि देव एवढा लांब असेल तर ह्या जन्मात काही मला भेटणार नाही असंच त्याला वाटणार आहे. त्यामुळे स्वतःची प्रसन्नता राखावी, म्हणजे दुसऱ्याच्या प्रसन्नतेला आपण कारणीभूत कदाचित नाही हो, पण आपण तरी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जी कर्तृत्व भाव जो आहे कर्मातला आणि उपभोगाची वृत्ती जी आहे ती वृत्ती आपण उठू देता कामा नये. या वृत्ती आहेत, अशा उर्मी उठत असतात. मी केलं म्हणून माझ्यामुळं झालं, त्यामुळे मी ज्याचा मालक आहे अशी कर्तृत्व बुद्धी निर्माण होते, उपभोग वृत्ती निर्माण होते. ती होऊ नये आणि त्यामुळे मी सुख भोगतो असं वाटत लागतं. म्हणून कर्तृत्व भावाच्या पोटामध्येच फळाची अपेक्षा असते. फळ कुठं असतं दडलेलं, तर कर्तृत्वभावामध्ये आहे. मी केलं ना म्हणजे मला मिळायला पाहिजे. सरळ ते आपण मांडतच असतो. ज्यावेळी मी केलं असं आपण म्हणतो त्याच वेळी त्याचं फळ मलाच पाहिजे असं न बोलता कळत असतं. बोलायची काही गरज नाही, त्यामध्येच अपेक्षा दडलेली असते. त्यामुळे इतरांकडून मोठेपणा मिळावा, कारण मी केलेला आहे म्हणून मला मोठेपणा प्राप्त झाला पाहिजे. ही करण्याची सुखाची इच्छा जी आहे ते सुखाच्या आपल्या शांतीच्या आड येते. मला मोठेपण माझ्या कर्तृत्वाचं मिळायला पाहिजे म्हणजे मी सुखी होणार आहे. आता हे सुखी होणं का दुःखी होणं आहे सांगा. किती लोक भेटतील माझ्या कर्तृत्वाबद्दल बोलणारे, माझी प्रशंसा करणारे? फार कमी. मग भेटले नाहीत म्हणून मी दुःखी व्हावं काय? माझी कोण प्रशंसा करत नाही म्हणून मी दुःखी व्हावं का? नाही. प्रशंसेचा अर्थच काय आहे? प्रशंसा खोटी सुद्धा असू शकते. हा विचार जर आपण केला तर कुठलाही कर्तृत्व करत असताना कर्मातला संकल्प जो आहे तो संकल्प फलासक्ती हीच आपल्या सुखाच्या म्हणजे जे मिळणार आहे त्या फळातल्या तृप्तीच्या आड येत असते. म्हणून जर अखंड तृप्तीचा जर अनुभव पाहिजे असेल तर सगळ्या इच्छेपासून आणि आसक्तीपासून आपण दूर राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असा जो ब्रह्मभाव प्राप्त झालेला असतो ना, तो जिकडं पाहतो ना तिकडं त्याला सुखाचीच कल्पना येते. जो तिथं राहतो ना तिथं लांब असलेलं सुख तिथं येऊन राहायला लागतं. जर शांती दुसरीकडे कुठं असेल ना तर ती म्हणते हिथं मला करमत नाही. जिथं जे जीवनमुक्त राहतात ना तिथं मी जाऊन राहणार. शांतीला इतरत्र करमत नाही. समाधान तृप्ती ही सगळी जी आहेत ना ही राहायला कुठं जातात माहिती आहे का? जिथं तो तत्ववेत्ता राहतो, जिथं हा जीवनमुक्त राहतो त्या ठिकाणी राहायला जातात. म्हणून आपण म्हणतो ना संतांचा संघ असायला पाहिजे. कशासाठी? तर तिथंच शांती असते. सगळी शास्त्र सगळी शांती तृप्ती ही सद्गुरूंच्या संतांच्या पायापाशी असते. म्हणून त्यांच्या पायांचं सेवन करावं म्हणतात ना, त्याचं कारण ते आहे. म्हणून तत्ववेत्याचे सर्व संकल्प निवृत्त झालेले असतात. त्यामुळं त्याला नेहमी तो आनंदात असतो. जिकडं पाहतो तिकडं त्याला सुखच दिसतं. म्हणून एवढं ज्ञानेश्वर माऊलींना एवढ्या लोकांनी त्रास दिला, पण तरी ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आता ही दृष्टी कशामुळे प्राप्त झाली होती ज्ञानेश्वर माऊलींना? तर त्याचा अर्थ आहे आतच त्यांना शांतीचा अनुभव येत होता. म्हणून ते जिथं राहतात तिथं महाबोध राहतो अशी ओवी सांगते ना.
काय म्हणतात, तो जयाकडे वासुपाव हे तेऊ ते सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते राहे महाबोधू. तो जिथं राहतो, तो म्हणतो तिथं महाबोध राहतो. या शब्दाचा अर्थ एकच आहे. ज्यावेळी एखाद्या शिष्याबद्दल, एखाद्या भक्ताबद्दल जर संत संकल्प करत असतील याला ब्रह्मज्ञान व्हावं, तर त्याला होतेच ब्रह्मज्ञान. तो किती शास्त्र वाचली आणि साधना किती झाली याच्याशी मतलब नसतो, कारण तो त्यांचा संकल्प ईश्वराला पूर्ण करावा लागतो. ईश्वराला पूर्ण करावा लागतो, कारण त्यांचे शब्द असतात. त्यांचे शब्द कधीही भगवंत खाली पडू देत नाही. मागची जरी उदाहरणं आपण जरी घेतली, महाभारत रामायण पुराणातली, तर त्यातनं उदाहरण आपल्या लक्षात येतं. ते बोललेले असतात, ते खरं का होतं माहिती आहे, ते ईश्वराला खरं करावं लागतं. ते प्रारब्ध बदलतात म्हणून सांगितलेलं आहे. तर प्रारब्ध बदलतात या शब्दाचा अर्थ ईश्वर मध्यस्थी करतो. तो बोललाय ना, मग असू दे, तशा पद्धतीनं होऊ दे. आता वर दिलता कुणी दिला होता? हिरण्यकशिपूला वर दिला होता कुणी? ब्रह्मदेवाने. की काय दिला होता? बरोबर वर काय दिला होता? तुला घरात येणार नाही मृत्यू, दारात येणार नाही, संध्याकाळी येणार नाही, सकाळी येणार नाही, रात्री येणार नाही, दिवसा येणार नाही, दारात नाही, बाहेर नाही, सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे. आता ह्याची चिंता कुणाला पडली बघा, तर ब्रह्मदेवांच्या तोंडातलं वाक्य आहे, ते मला खरं करावं लागणार. म्हणून नरसिंह रूपामध्ये भक्तासाठी, प्रल्हादासाठी भगवंतानी ते त्यांचं वचन पूर्ण केलं. याचा अर्थ असा आहे, जीवनमुक्त जे संकल्प करतात ते संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंत मदत करत असतो, भगवंत पूर्ण करत असतो. म्हणून म्हणतात, तो पाहतो तिकडं सुखाची सृष्टी होते आणि तो म्हणतो तिथं महाबोध म्हणजे आत्मज्ञान राहतं. आत्मज्ञान कुठं राहतं ते म्हणतात त्या ठिकाणी. म्हणून म्हणलेलं आहे, तत्ववेत्याचे सर्व संकल्पच नष्ट झालेले असतात. तू स्वतःसाठी संकल्प करत नाही ना, जगासाठी करतोय म्हणून खरे होतात. आपण करतो काय जगासाठी? कुणासाठी काय करतोय? नवस कधी बोलतोय जगासाठी? आपण जर खऱ्या मतानं जर बोललो असतो ना, खरंच पूर्ण झालं असते जगाच्या इच्छा. पण जगाबद्दल आपल्या चांगल्या इच्छा असतील तर सर्वे जना सुखीन भवन्तु सर्वे संतु निरामया अशी प्रार्थना आपण त्या उपनिषदातली करत असतो. पण ही करणं आणि आतमध्ये असणं यामध्ये कसा फरक आहे? तसा आहे. त्यामुळे त्यांना काही इच्छा राहिलेली नसते आणि त्यांची इच्छा नसल्यामुळं ती थोडीशी जर छोटीशी इच्छा जर करत असतील तर ती तात्काळ पूर्ण होण्याची शक्यता असते. जे तिकडं पाहतात ना, तिकडं सुखच नांदत असतं. जे ज्यांच्यावर डोक्यावर हात ठेवतात मनापासून ना, त्यांचं कल्याणच करून टाकतात. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून मंडळ त्यांना काही नको असतो. 6व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे, एम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन तिथं यस्मिन स्थितीनं दुःखेनं गुरुनापी विचालते. कुठल्याही मोठ्या धक्क्यानं ते विचलित होत नाहीत. गुरुनापी म्हणजे मोठ्यात मोठा, कुठलाही मोठा दुःखाचा तडाखा जरी असला तरी ते विचलित होत नाहीत. का? तर यम लब्ध्वान अपरम लाभम, जे प्राप्त झालंय याच्यापेक्षा मला काही नको असं ते म्हणत असतात. मग ते दुःखी कशी होतील बघा. त्यांची एकही अपेक्षा शिल्लक नसते. त्यामुळे ते पाहतात तिकडं सुख नांदतं. ते ज्यांच्या त्यांच्या संकल्प करतात त्यांना ब्रह्मज्ञान होतं, त्यांच्यावर कृपा होते त्यांची. याचं कारण ते आहे की त्यांना मिळवायचं काही राहिलेलं नसतं. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुख, ते सुखात असतात. सुखम अस्ति शब्द वापरलेला आहे बघा. सुखम शब्दच वापरला आहे. सुखम वसी जो आहे तो अस्ति, संन्यासस्ते, असते सुखम असा शब्द आहे. तू जरा फोड केली की शब्दाची बरोबर होतं लक्षात. जे असे जितेंद्रिय पुरुष आहेत ना, ते जिथं राहतात तिथं सुख राहतं, अन्यथा कोणीकडे राहत नाही. म्हणून म्हणलेलं आहे छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा श्रुती सांगते बघा, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. म्हणजे ते मोठ्यात मोठे भूमा शब्द वापरलाय, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. हे जे आहे हे सुख कुठं असतं की जिथं ते राहतात. म्हणून त्यांना त्या सुखापेक्षा मोठं काही वाटत नाही, ह्याच्यापेक्षा दुसरं सुखच नाही असं ते म्हणतात. आणि आमची प्रापंचिक सुख जे आहेत ना, हे आपल्याला नेहमी कमी वाटत असतात. आणि हा उणेपणा आपण संपवतच नाही कधी. सारखं हवं म्हणतो त्यावेळी उणं राहतच त्यामध्ये. ज्यावेळी मला नको वाटतं ना, त्यावेळी आपण पूर्ण होतो. आपण पूर्ण व्हायचं असेल तर त्या पूर्णाच्या पाठीमागे लागायला पाहिजे. ते आत्मतत्व पूर्ण आहे, मग त्याच्या अनुसंधानामध्ये राहायला नको. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असा एक शांतीपाठ आहे एका उपनिषदाचा. याचा अर्थ तो पूर्ण आहे. पूर्णातनं काही काढा, पूर्णात काही घाला, आहे ते पूर्णच राहतं. कारण त्याच्याकडं पूर्णत्व आहे, माझ्याकडं नाही. मी छोटासा अल्पजीव स्वतःला मानतो म्हणून अल्प आहे बरं काय.
मी सुद्धा पूर्णत्वाची इच्छा केली आणि त्याचेच वेध लागले जर मला, मी त्याच्यासारखा होईन, पण तसं होत नाही. म्हणून ह्यांना त्या आत्मलाभासारखेपेक्षा दुसरं कुठलं सुख मोठं वाटत नाही. माऊली बोलतात, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरके ना जो. कुठल्याही भोग विषयामध्ये, भोगाच्या विषयामध्ये त्याला समाधान तृप्ती वाटत नाही. तर त्याला कशामध्ये असती, तर आत्मलाभासारखे गोमटे म्हणजे चांगलं काहीच न देखे, तो काही बघतच नाही. त्यामुळे सगळीकडे तो आत्मलाभा झाल्यासारखा पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात बघा, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायामध्ये सगळं सुख आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. मला दुसऱ्या सुखाची काही गरज नाही, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असं माऊली बोलतात. याचा अर्थ आहे त्याने आत्म्यामध्ये सुख शोधलं आणि आम्ही प्रपंचामध्ये सुख शोधतो. जिथं ते नाही तिथं ते मला कसं भेटेल सांगा. आहे तिथं शोधायला जायला पाहिजे. ती मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगतात ना, सुई पडलेली होती अंधारामध्ये, पण अंधारातल्या घरातल्या अंधारात पडली होती. तो म्हणला इथं अंधार प्रकाश नाही, मग जिथं प्रकाश आहे तिथं शोधायला जातो, कारण दिसणार नाही अंधारात. म्हणून तो लाईटच्या खांबाखाली शोधत होता म्हणे. काय शोधतोस, तर माझी सुई हरवली. कुठं हरवली, तर घरात हरवली. मग घरात का शोधत नाहीस, तर घरात अंधार आहे. अरे घरात अंधार आहे पण सापडणार तिथंच ना, तिथं तू तुझी दृष्टी फिरवायला पाहिजेस, योग्य ती व्यवस्था लाईटची करायला पाहिजेस, म्हणजे तुला सापडेल. साधना योग्य करायला पाहिजेस. नको तिथं आपण सुख शोधायला जातो आणि म्हणून सुखाचा खरा पत्ता आपल्याला सापडत नाही. आणि ह्यांना मात्र यांची दृष्टी जाते तिथं सुख असतं. का, ह्यांच्या आतमध्ये सुख भरलेलं आहे म्हणून. आमच्या आतमध्ये हावरटपणा आहे म्हणून बाहेर आपल्याला कधीच तृप्तीची जाणीव येत नाही ना. सगळीकडे कमतरताच दिसते, सगळ्यांच्या दोषच दिसायला लागतात. का, मुळात माझ्यातच आहेत ते, म्हणून मला दोष दिसायला लागतात. ते ह्याच्यात हे कमी आहे, त्याच्यात ते कमी आहे, अमक्यात जरा असं पाहिजे होतं. काही लोक नुसती सुधारणा सुचवत असतात बघा. एका जर्मनीमधली एक कथा सांगतात. ते एका चित्रकारानं सुंदर चित्र काढलेलं होतं, अतिशय मनोरम्य असं चित्र, आणि त्यानं ते मांडलेलं होतं रस्त्यावर बाजारपेठेमध्ये. आणि तिथे एक वही आणि पेन ठेवलेला होता. तो बिचारा नम्र होता. तो म्हटला, मी सुंदर चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही त्रुटी राहिल्या असतील ना तर त्या मला सुचवाव्यात. त्यानं गुरुना विचारलं, असं असं मी करायला लागलो. तर गुरु म्हणले, ठेव तुझं चित्र आहे तर, लोक काय म्हणतात जरा ऐक त्यांच्याबद्दल. म्हणून त्यानं ते चित्र तिथं ठेवलं बाजारपेठेमध्ये, आणि लोक यायचे आणि जायचे. तिथं वहीनी पेन ठेवलेलाच होता आणि सांगितलंच होतं, ह्यात काय चुका दिसत असतील ते त्या वहीत नोंद करून ठेवाव्यात, म्हणजे मला पुढच्या वेळेला दुरुस्त करता येईल. वही भरून गेली. जाता येते प्रत्येक जणांनी सगळ्या की हे इथं अशी रेख जरा असं पाहिजे होतं, हे रेखाटन जरा असं असायला पाहिजे, ह्या स्त्रीचं नाक जे असं काढलंय ते केस असे दाखवायला नको पाहिजे होते. प्रत्येकाने आपल्या सूचना लिहून ठेवल्या. म्हणजे सगळे दोषच, बाकी काही नाही. बिचारा रडत गेला आणि गुरुना म्हटला, मी उगीच मांडलं बघा चित्र, खरंच चित्र खराब आहे काय हो, इतकं चित्र मी चांगलं काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गुरु म्हणले, चित्र खराब नाही आहे, या बघणाऱ्यांची दृष्टी खराब असते. आता उद्यात हेच चित्र आणि परत ठेव आणि म्हण की यामध्ये ज्या काही चुका कुठं राहिल्या आहेत ना, जाता जाता प्रत्येकानं दुरुस्त करत जाव्यात. इथं पेन्सिल ठेवलेली आहे, ह्या चित्रामध्ये कुठं डोळे खराब झालेत ना ते दुरुस्त करून तुम्ही जातानाच जावा, मी काय करणार नाही. कोणी त्या वहीकडे बघायला सुद्धा आलं नाही त्या चित्राकडे, सूचना बघितल्याबरोबर. दुसऱ्याला दुरुस्त करायचा प्रसंग आला ना, करायचा नाही. पण चुका काढायला 1000 लोक जमतात. तुमच्यात ही चूक आहे, तुमच्यात ती चूक आहे, अरे त्यांच्यात चांगलं काय एकदा तरी बघा ना, कोणतरी काहीतरी चांगलं असतंच ना. असं कुठेही गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये चांगलं काहीच नाही, काहीतरी चांगलं असतं. म्हणून आपणही आपली दृष्टी अशी असायला पाहिजे जशी तत्ववेत्यांची असते. त्यांना का सगळीकडे सुख दिसतो आणि आम्हाला सगळा संसार दुःखरूप का दिसतो. जयाची वास पाहे तेऊ ती सुखाची सृष्टी होय म्हणतात. तिथं तिथं सृष्टी सुखाची होते. ह्याला कारण काय, त्यांच्या आतमध्ये सुखाची सृष्टी अगोदर तयार आहे. त्यामुळे त्यांचा चष्माच तसा आहे की ज्या चष्म्यातून ते पाहतात तो आनंदाचा चष्मा आहे. त्यामुळे तसंच पाहताना तसंच दिसणार. आमचे चष्मे दुरुस्त करून घ्यावे लागतील म्हणजे आपल्याला हे बरोबर होईल. म्हणून ज्यांच्यावर तो कृपा करतो त्यांना ब्रह्मज्ञान होतं. म्हणून ज्यांनी कृपा केली, तर आपण बघितलं ज्ञानदेवानी रेड्यामुखी वेद बोलून घेतले. रेड्यावरती कृपा केली की नाही. आज ही म्हणे मंदिर आहे रेड्याचं. कुठं आहे काय मंदिर, हे कुणाच्या कृपेमुळे मंदिर आहे, रेड्याचं मंदिर बांधलं गेलं. का, त्या रेड्याला ज्ञानदेवांच्या हाताचा स्पर्श झाला म्हणून, त्यानं वेद बोलला म्हणून. वेद का बोलला, होती त्याच्यात क्षमता काय बोलायची, वेद
पण ज्यांच्या सहवासात आला त्यांच्यामुळं वेद बोलला तो, त्याचं मंदिर सुद्धा झालं. म्हणजे त्याच्यामुळं त्याला एवढं मोठं महात्म्य. आजही लोक हार तुरे फुलं सगळं घेऊन त्या रेड्याला नमस्कार करायला जातात. जगात असं कुठं प्रकरण आहे का रेड्याला नमस्कार करण्याचं? सगळीजण छितू करणारा प्राणी, ज्याची छितू केली जाते, अशा प्राण्याला महात्म्य का प्राप्त झालं? तर त्याला कारण आहे, तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तो म्हणतो त्याच्यावर कृपादृष्टी होते. गावबासारखा एक छोटासा नोकर जो नाथांच्या घरी होता काम करायला, शिष्य म्हणायच्या लायकीचा पण नव्हता, त्याला काही येत नव्हतं. तो का राहिला होता मुळात? तर रोज पुरणपोळी तिथं व्हायची नाथांच्या वाड्यामध्ये. ते पुरणपोळी नेहमी करायचे का? लोक भागवत ऐकायला येऊ द्यात म्हणून. कारण पूर्वी तसंच होतं, आत्ता जसं आहे तसं. जर जेवण ठेवलं, भोजन रोज रुचकर असेल तरच लोक ऐकायला जातात. हे त्यावेळी सुद्धा, त्यावेळीपासूनची परंपरा आहे. तर ते नेहमी काय करायचे माहिती आहे? घरात काय ते सगळे घरंदाज होते, श्रीमंत होते नाथ. त्या वाड्यामध्ये ते नेहमी पुरणपोळी असायचे. आणि त्यामुळे काही असे जे भटके लोक आहेत ना तिथे जायचे. असं ना काय ऐकूच वाटलं तर ऐकायचं, पण जेवताना जेवायला मिळते ना, हा त्यांचा त्यातला गावबा होता. पण इतके दिवस निष्ठेने राहायला बिचारा त्यांच्याबरोबर. आणि नंतर रामायणातलं उत्तरकांड गावबानं लिहिलंय नाथांच्या मृत्यूनंतर. काय गंमत आहे बघा. पुढचे सगळे अध्याय गावबानं लिहिलेत. कुणी शोधून दाखवावेत कुठून गावबाची ओवी आहे आणि नाथांची ओवी कुठं संपली, ती शोधता सुद्धा येणार नाही. का? ही कुणाची कृपा झाली गावबावरती? त्याच्याकडे काय स्वतःची कृपा होती का? नाही. त्या कृपेमुळं तो तसा करायला. तोही रेडाच होता ना. आता आमच्यासारखे रेडे सुद्धा ज्ञानेश्वरीवर बोलायला लागल्यात. हे कुठनं आलं हे सांगा ना. हाही मुद्दाच आहे ना. काय मेंदू आहे आमच्या कसला? काय सांगण्यासारखं आहे? काय लायकी तरी आहे ज्ञानेश्वरीची ओवी वाचण्याची आमची? पण तरी सुद्धा आम्ही वाचून काय दाखवतोय, उगीच कसला तरी अर्थ पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. ह्या कृपा माऊलींच्या असतात. ही मोठी माणसं कृपा करतात आणि म्हणून हे शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. कोण जर म्हणेल नाही माझं कर्तृत्व आहे, तर मग इथं कर्मात अडकला म्हणून समजायचं. आणि ही जी माणसं आहेत ना तत्ववेत्ते, मी केलं असं म्हणत नाही. त्यानं वर्णन केलंय, तू काय फळाची हवे तैसे कर्म करूयागे, पण किजेची येणे भावे उपेक्षिना. कुठल्याही फळाच्या आवरती आपली मालकी दाखवत नाही. म्हणून ते माझ्यामुळं काही झालेलं नाही, प्रकृतीच्या गुणामुळं सगळं घडतं, मी काय करत नाही असं तो बोलतो. आपणही अशा भावात राहिलो ना तर शांतीचा अनुभव होईल. मुक्ती आहे की नाही, कुठली मुक्ती आणि काय मुक्त होणं, हा जो भाग आहे ना तो सोडूनच द्यावा. आपण निवांत आणि शांत वाटते ना त्यावेळी आपण मुक्त आहे असं समजायचं. आणि दिवसातून आपण कधीतरी मुक्त असतोय बरं काय, आपल्याला लक्षात येत नाही फक्त. आणि ती घडी पुढं कंटिन्यू करता येत नाही आपल्याला. फक्त चूक काय राहते बघा, तशा अवस्थेमध्ये पुढं राहता येत नाही. परमपूज्य काकांसारखी जी मंडळी आहेत ना जीवनमुक्त आहेत, ते कंटिन्यू 24 तास त्यामध्ये राहतात आणि त्यामुळे त्यांचं सुख टिकून राहतं आणि त्यांना म्हणतोय आपण जीवनमुक्त आहे. आपणही मुक्त असतो, पण काही काळ मुक्त असतो, बराच वेळ बंधनात असतो. मात्र ज्या ज्यावेळी आपण प्रपंचाचा विचार करतोय ना त्यावेळी आपण बंधनातच असतो. आणि ज्या ज्यावेळी आपण प्रपंचाच्या विचारातून मुक्त असतो ना त्यावेळी मोकळत असतो आपण. मग ती जागा जी आपण ती शोधता आली पाहिजे आणि आपल्याला तसं वागता आलं पाहिजे. म्हणून ज्यांच्यावर हा कृपा करतो ना त्यांच्यावर अगदी पशुचाही उद्धार केला आहे भगवंताने. कारण ज्याच्यावर कृपा, ज्यांच्याकडे दृष्टी टाकलेला ते पशुसुद्धा उद्धरून गेले. गजेंद्र मोक्षाची कथा आपण भागवतामध्ये ऐकतो. म्हणून माऊलीने त्याच्यावरती ओवी 12व्या अध्यायामध्ये केली. परी भक्तीची ये नावे चतुष्पादाही आगवे वैकुंठीची राणीवे योग्य केले. माऊली बोलतात त्यांना वैकुंठ प्राप्त करून दिलं. चतुष्पाद म्हणजे काय? ज्यांचे 4 पायाचे प्राणी आहेत ते. चतुष्पादादी आगवे वैकुंठीची राणीवे, राणीवे म्हणजे राज्यात, वैकुंठीच्या राज्यातले त्यांना राज्यपद दिलं. पशूना मग आपल्यासारख्यांना का देऊ नये? त्यांनी देऊ शकतात. त्यांच्या दृष्टीच्या समोर आपण यायला पाहिजे. मात्र आपण दृष्टीच्या समोर येत नाही बरेच वेळा आणि म्हणून काय होतं, त्यांचा कटाक्ष आहे ना तो पेलण्याची ताकद सुद्धा आपल्याकडे यावी लागते, नाहीतर आपल्याला ती ताकद राहत नाही. बऱ्याच वेळा म्हणतात ना करा की शक्तिपाताची क्रिया. शक्तिपात नावाची एक आता ह्या प्रक्रिया आहे ना, फार जुनीच आहे ती, आता म्हणण्याचा अर्थ नाही, पण ही प्रक्रिया कुणावरही चालत नाही ना. करा माझा शक्तिपात. आता शक्तिपात करायच्या लायकीचा पण आहोत काय? कुंडलिनी जागृती करा. आता 6व्या अध्यायामध्ये आपण कुंडलिनी बघणार आहोत. तर आता कुंडलिनी जागृत करा. मध्यंतरी आपल्यातले जे एक साधक आले होते आपल्याच परिवारातले, ते त्यांच्या पाहुण्यांचं सांगत होते. त्या पाहुण्यांना आम्ही आणू का हो, आम्हाला विचारत होते तर काकांच्या पुढे जरा आणू का.
तरी एका त्या कुठल्या ग्रहस्थानी म्हणे त्यांची कुंडलिनी जागृत केली आणि ती कुंडलिनी जागृत झाल्यापासून ते काय करतात आणि काय त्यांचं डोकंच थाऱ्यावर नाही, कसं वाटेल तसं वागायला लागलेत. मग काय करा, तर काकांच्या समोर आणून काका काय त्यांना दुरुस्त करतात का बघूया. काकांना विचारल्यावर काका म्हणले ज्यांच्याकडे त्यानं केलं ना त्यालाच त्याच्याकडे घेऊन जावा, तोच दुरुस्त करेल काय झालं असेल ते. कोण अशी जबाबदारी घेणार आहे? कुणी तशात पडावं? ज्यांच्यात म्हणून शक्तिपात करून घ्यायला, म्हणजे शक्तिपात होणं म्हणजे आतले सगळे विकार आणि वासना नष्ट करण्याची एक क्रिया, ती क्रिया करते. पण ही पेलण्यासारखी आहे का हो? किती व्होल्टेजची शक्ती आहे, पेलेल काय? समजा वायर एवढी तार आहे तांब्याची आणि त्यात जर 1100 व्होल्टेज जर सोडलं तर काय होईल? माझ्यात दोष केवढे आहेत आणि एवढ्या दोषामध्ये जर ते सोडलं शुद्धीकरणाचं तर ते पेलणार नाही या शरीराला. त्यासाठी अगोदर तयारी करावी लागते. आयुर्वेदामध्ये पंचकर्म का करून घेतात माहिती आहे का? पंचकर्म हे औषध नाही तर औषधापूर्वीचं प्रिपेरेशन आहे. ते औषधं द्यायला चालू करायचं आहे त्यापूर्वी शरीराची तयारी करून घेतात, मगच औषध पचतं. तसं साधना ही पूर्वतयारी आहे आणि शेवटीचा कटाक्ष जो आहे ना तो शेवटचं औषध डोस आहे. तो डोस घ्यायसाठी आपण पात्रता तरी तयार केली पाहिजे. पण ह्यांची दृष्टी कशी असते, जिकडं ते पाहतात तिकडं सुखाची दृष्टी होते. पुढच्या ओळीमध्ये काय बोलतात बघा, या श्लोकावरची 75वी ओवी आहे शेवटची. नवद्वारे देही तो असतोची परी नाही, करीतोची न करी काही फलत्यागी. आता जरासं एक शारीरिक वर्णन कराय, नवद्वाराचं वर्णन केलेलं आहे. जी 9 दारं आहेत ना आपल्या शरीराला, 9 छिद्र आहेत 9 ठिकाणी, त्या 9 छिद्राचं वर्णन देहाच्या ठिकाणी माऊलीने केलेलं आहे. माऊली मुळात योगी आहेत हा, त्यामुळे योगावर बोलायला लागलेत ना मग ते थांबत पण नाहीत. बघायचं झालं ना तर आपण 6व्या अध्यायामध्ये त्यांना अनुभव घ्यायला पाहिजे. जे गीतेमध्ये जरा सुद्धा कणभर सुद्धा सांगाय नाही भगवद्गीतेमध्ये, ते जवळजवळ 100-150 ओव्या वापरून माऊलींनी स्पष्ट करून ठेवलंय. योगाची महती सांगितलेली आहे. काही सांगायची गरज नव्हती कारण गीतेत नव्हतंच. त्यामुळं ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरलं भाष्य नाही. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे. भाष्य का म्हणायचं, फक्त त्यांचे श्लोक थोड्या वेळ उसने घेतल्यात माऊलींनी म्हणून, असू देत म्हणून लिखाणासाठी संदर्भ घेतला, बाकी काही नाही. त्यामध्ये संदर्भ घेतलाय, रेफरन्स घेणं वेगळं आणि त्याचं भाषांतर करणं वेगळं. आचार्याने केले भाषण तंतोतंत त्या श्लोकाचं भाष्य आहे, तंतोतंत. आणि माऊलीने ट्रॅक सोडून भाषांतर केलंय. म्हणून माऊलींना भगवद्गीतेवर बोलायचं नाही बरं काय, तर भगवद्गीतेच्या आत दडलेले जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानावर बोलायचं आहे, असा त्यावरनं अर्थ निघतो. तर माऊलींनी सुद्धा हे योगी आहे म्हणून नवद्वाराचं वर्णन केलेलं आहे. नवद्वार देही तो असतोची परी नाही. असतो मात्र त्या देहामध्ये, असतोची परी नाही. असतो खरं नसल्यासारखा असतो. वर्णन कसं आहे बघा, असतोची परी नाही. तो पुरुष 9 छिद्रांचे दरवाजे असलेल्या देहात असूनही तादात्म्य नसल्यामुळे परमार्थता नसतोच. कशाशी तादात्म्य नाही? देहाशी नाही. तो देहापासून विलग झालेला असतो आणि त्याचं तादात्म्य सुटलेलं असतं, त्यामुळे तो देहात नसतो. हा त्यातला मुख्य गोष्ट आहे. आणि सर्व कर्म करीत असूनही तो फलाचा त्याग करणारा असल्यामुळे काहीच करत नाही. फळाचा त्याग केला की कर्म येऊनच चिकटत नाही ना, म्हणून म्हटलंय करीतोची न करी काही फल त्यागी. करतो करीतोची परी न करी काही. न करी म्हणजे काय, केल्याचं फळ घेतलं किंवा फळाची कल्पना केली, अपेक्षा धरली तर केल्यासारखं आहे ना, नाही तर केल्यासारखं होतच नाही. कारण ह्याला इच्छाच नाही ना, त्यातून काय मिळावं हे मिळावं अशी काही इच्छा नसते, नुसता करतो तो. आणि तो राहतो कुठं म्हणलेला आहे, नवद्वारी. वरती जे वर्णन केले ना, नवद्वारे पुरे देही. पुरे म्हणजे पूर. पूर शब्दाचा अर्थ आहे नगर. तो नगरात राहतो. कुठल्या? नवद्वार असलेल्या देहाच्या नगरात राहतो. आणि 9 द्वार आपल्याला वरती सांगितलेलीच आहेत. आपल्या मानेच्या वरतीच किती दार आहेत बघा, जवळजवळ किती, हे 2 नागपुडीचे आहेत, 2 छिद्र आहेत. डोळ्यांची 2 छिद्र आहेत. कानाची 2 छिद्र आहेत. आणि तोंडाचं मुखाचं 1 छिद्र आहे. जवळजवळ 7 छिद्र इथंच आहेत आपल्या मानेच्या वर. आणि खालची कमरेच्या खाली गुद किंवा उपस्थ ही 2 छिद्र आहेत. अशी 9 द्वार आहेत. म्हणजे असं कुठं झालंय का हो, पंक्चर असून सुद्धा हवा गेली नाही? एकच आहे, हीच टायर एकमेव आहे की 9 ठिकाणी पंक्चर आहे पण हवा गेलेली नाही, तरी टायर भरलेलीच आहे. किती गंमतशीर कल्पना आहे बघा. आणि ईश्वरानं केवढी मोठी किमया आपल्या शरीराबद्दल केली. आपल्याकडेच बघितलं तर कळेल ईश्वर कसला आहे. का ईश्वर किती महान आहे हे आपल्या शरीराकडेच बघून आपल्याला कळेल. त्यानं आपल्या सृष्टीतले नियम कधीही बदललेले नाहीत. कारण असं झालं
गेल्या 10 वर्षापूर्वी डोळे वरती इथं चेहऱ्यावरती होते, नाकाच्या वर होते, कपाळाच्या खाली होते, आणि आता म्हणे अलीकडं माणसं धडपडा लागलेत, ठेचा लागल्यात म्हणून गुडघ्या ठिकाणी डोळे ठेवलेत आणि ईश्वरानं सुधारणा केली. अशी कशी सुधारणा काही करत नाही बघा. तो म्हणतोय हाय ती झालेली, हे फायनल आहे माझं, आणि त्याचं फायनल बरोबर असतं. आम्ही किती दुरुस्त्या करतोय बघा, 50 दुरुस्त्या. आता भारताच्या घटनेमध्ये म्हणे 200 वेळा दुरुस्ती केलेली आहे. घटना घेतली आहे इंग्लंडकडूनच अगोदरची, त्याच्यात 200 वेळा दुरुस्ती केलेल्या आहेत. किती दुरुस्ती आहेत बघा. म्हणजे चुकलंय आमचं, त्याचं कधीच चुकत नाही. म्हणून 9 द्वारं ठेवल्यात ना, बरोबर ठिकाणी ठेवल्यात. आणि याला देहाला नगर म्हणलेला आहे. ह्या नगरामध्ये तो राहतो. कोण? तो पुरुष आहे ना, तो पुरुष नगरामध्ये राहतो. त्या पुरुषाची ओळख करून आपण घ्यायला पाहिजे. आपण या देहाला पुरुष म्हणतो, पण खरा पुरुष आतमध्ये आहे आणि तो त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून 9 द्वाराचा विचार केलेला आहे. 9 द्वार असलेल्या देहाच्या घरात राहतो आणि देहात असून सुद्धा त्याचं तादात्म्य नसल्यामुळे तो तिथं नसतो. जर चिकटला असेल ना तर तिथं आहे, तो चिकटलेलाच नसतो. त्याची अटॅचमेंट काही त्याच्याशी नसते देहाशी. देहाची आसक्ती त्याची संपलेली असते, त्यामुळे देहावर नसतो. परमपूज्य मंदाताईनं कधी विचारलं की म्हणतात पायाचं कसं आहे तुमच्या, पाय दुखत्याले? होय पाय दुखतात, कारण मला काय त्याचा काही त्रास नाही. ते म्हणतात पायाला त्रास होत असेल बहुतेक, पण मला काही त्रास नाही आहे त्याचा. मला शब्दाचा अर्थ काय म्हणतात माहिती आहे? ते त्या पायापासून ते स्वतःला बाजूला त्याने केलेला आहे. आपल्याला असं जेव्हा करता येईल ना, त्यावेळी आपल्याला समजेल की मी आत्मा नावाचा एक वेगळा घटक माझ्यामध्ये राहतो आणि तोच खरा माझं स्वरूप आहे हे जाणवायला लागेल. अजून आम्ही त्याच्याशी चिकटून असल्यामुळं आपल्याला दोन्हीतली विभागणी करता येत नाही. आपण ही अभिन्नता लक्षात येत नाही. म्हणून सर्व कर्म करून सुद्धा फलत्याग केल्यामुळं तो काहीच करत नाही. 9 द्वाराच्या ह्या पुरामध्ये नगरामध्ये राहतो. तो देहाला मी समजतच नाही. आम्ही देहाला मी समजतो. त्यामुळं कधी सांगितलं, कुणाला दाखवाय सांगितलं ना, तुझ्या देहाला जो मी समजतो तो कुठल्या देहाला बोट ठेवलं तर ते सांगता येईल काय? सांगा, कशाला देह म्हणायचं? ते माझ्या डोक्यावर कोणतरी बोट ठेवलं आणि विचारलं हा देह काय, तर नव्हे, तर हे काय? डोकं आहे. गालावर ठेवलं तर आपण गाल म्हणू, पायावर ठेवलं तर पाय म्हणू, हातावर ठेवलं तर हात म्हणू, पोटावर ठेवलं तर पोट म्हणू. काय हे देह म्हणू? कोण हा देह आहे असं कोण म्हणते का? बघा, देहाची व्याख्याच करता येत नाही. कारण लक्षात घेतलं तर देह मी आहे असं म्हणतो ते चुकीचं म्हणतो मी, असा त्यावरून तर्क आपल्याला करता आला पाहिजे. आणि हा घरात राहणारा मी, आता एखादा पुरुष जसा घरात राहणारा मी घरात राहतो असं म्हणतो, मी घर आहे असं म्हणत नाही. तो घरात राहणारा जो असतो ना, तो मी घरात राहतो म्हणतो, मी घर आहे असं म्हणत नाही. परमपूज्य काकांचं तत्वज्ञान आहे बघा, ते तसंच बोलतात. हा, जो घरात राहणार आहे तो घर मी आहे असं म्हणत नाही, मी घरात राहणार आहे म्हणतो. तसं आपणही म्हणावं, मी देही आहे, मी देह नाही. देही आणि देह वेगळे शब्द आहेत. तो मी शरीरी आहे, शरीर म्हणून नाही. शरीरी म्हणजे तो आत्मा मी आहे, त्या आत्म्यात त्या देहात मी राहतो. आता आम्ही तसं म्हणत नाही, हेच मी आहे असं समजत असतो. मी या देहाला मी समजतो, त्यामुळे घरात राहणारा घर म्हणजे मी समजत नाही. तसा हा जो आहे तो इंद्रिय मन बुद्धी जे आहे या देह संघाताला मी म्हणत नाही, असं त्याचं वर्णन केलं. तो नवद्वारे देही तो अस्तुची परी नाही. कारण काय बघा, करीतोची न करी काही फलत्यागी. म्हणून तो करतो आणि कुठल्याही कर्माचा लेप आपल्याकडे घेत नाही, कर्तृत्व घेत नाही. आणि म्हणून त्या 9 द्वारात राहिल्यामुळं इंद्रियांकडून कर्म करून घेतो, पण इंद्रिय मी आहे असं म्हणत नाही. 9 द्वारामध्ये इतके राहतो ही गोष्ट. म्हणून आत्मस्वरूपाशी तो देहाशी युक्त होऊन राहत नाही, आत्मस्वरूपाशी जोडला जातो. आम्ही काय झालंय माहिती आहे काय, आम्ही देहाशी जोडलेलो आहोत. त्यामुळे देहाची सुख दुःख आणि देहासंबंधी असलेली नाती या सगळ्यांना मी आणि माझं म्हणायला लागलो आम्ही. का? मी देहाशी जोडला गेलेलो आहे म्हणून. मी जर आत्मस्वरूपाशी जोडलं जाईन ना, तर मी देहाला मी म्हणणारच नाही, आणि देहाशी संबंधी जी नाती आहेत त्यांना माझी कधी मी म्हणणार नाही. आता जर कधी केलं तर मी देवाशी जोडून घेतलं तर मी देवाचा आहे, देव माझा आहे. मी कुणाचा आहे? देवाचा आहे, आणि देव माझा आहे. आता काय झालं बघा, मी देव आहे हे निघून गेलं, कारण मी देवाचा आहे म्हणून. आणि देव माझा आहे म्हटल्यावर नातलग माझी नाहीत, असं सरळ झालं ना. सोपं तत्वज्ञान आहे की माझं एकदा देवाला म्हटलं ना तर उरलेली कोणच माझी राहत नाहीत.
त्यामुळे तिथं चिकटणं जे असतं ना प्रपंचाशी, हे निघून जातं आपोआप आणि तिथून आपण आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. आत्मस्वरूप शब्दाचा अर्थ आहे देवाशी, विठ्ठलाशी, रामाशी एकरूप होतो आपण. आणि असं झालं जोपर्यंत आपण ही प्रकृती, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या सोबत राहतो ना, तोपर्यंत त्यांच्याच ताब्यात आपण असतो, त्यांच्या तालावर नसतो. आणि त्यांची सोबत जर आपण सोडली आणि आत्मस्वरूपामध्ये, म्हणून देहाचा निराशच व्हायला पाहिजे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी सारे संसारिक. तुकाराम महाराजांनी जाहीर करून टाकले, मी संसारिक आहे का पारमार्थिक कशावरून ठरवायचं? जोपर्यंत देहाच्या आसक्ती सुटलेली नाही ना, तोपर्यंत त्यानं समजायचं मी अजून संसारिक आहे, अजून मला माझं पण माझ्याकडे शिल्लक आहे, देहाबद्दलचा अभिमान शिल्लक आहे, म्हणजे देह निरसन झालेलं नाही. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी सारे संसारिक. ही संसारिकच आहे म्हणून आपणही स्वतःला संसारिक म्हणून घेणं सगळ्यात उत्तम आहे. कारण अजून आपण देहाचा निरसन झालेला नाही, आपल्यातला सुट्टापणा जाणवत नाही ना, देह वेगळा आणि आत्मस्वरूप वेगळं असं जाणवत नाही. मागच्या वेळा एक उदाहरण आपण रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत घेतला होता. नारळ आणि आतले नारळाचा कवटीचा भाग, तो वरची कवटी आणि आतला नारळ, हे वाळल्यानंतर कसे सुके झाले की सुट्टे होतात बघा. तसं आपल्या साधनेनं किंवा भगवंताच्या गुरूंच्या कृपेमुळं आपल्यातली जी वरची कवटी आहे ही आतल्या नारळापासून सुट्टी होते, खोबऱ्यापासून. केव्हा होते? तर माझं आत्मस्वरूप मला विलगतेनं, वेगळेपणानं ओळखायला सुरुवात होते. मी हा नाही आहे, आज जो राहतो ना तो मी खरा आहे. त्यामुळे तो प्रतिबिंबामध्ये कधीच अडकत नाही. देह हे प्रतिबिंब आहे, जीव हे प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबामध्ये अडकतो. आणि अंतःकरणाच्या ह्या प्रतिबिंबामुळेच अंतःकरणाचे सगळे सुखदुःखाचे भोग माझे आहेत असं समजतो. वास्तविक त्याला काही भोगच नाहीत ना. म्हणून तू जिथं भोग त्रास होतो ना तिथून उठ ना आणि सुखाच्या ठिकाणी जाऊन बस, असा साधा सरळ उपाय आहे त्याच्यावरती. देहाच्या संबंधित आलास ना तुला दुःखच भोगावं लागेल, आणि देहाचा संबंध सोडलास ना तर तुला सुखच आहे. मग सुख जिथे मिळतंय तिथं शास्त्राने सांगितलंय तिथं जाणं फार गरजेचं नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात, नारळ आणि कवटी, जोपर्यंत नारळाला ते आतलं खोबरं चिकटलेलं असतं ना, तोपर्यंत नारळ फोडला तर आत पाणी असतं आणि पाण्यामुळे ते चिकटलेलं असतं. तशी आपली जी आसक्ती आहे, आसक्ती नावाचं पाणी आहे ना, त्यामुळं आपलं आत्मस्वरूप आपल्या देहाशी चिकटून आहे. त्यामुळे त्यातला विलगपणा आपल्याला कळत नाही, म्हणून मीच देह असं आपण म्हणतो. पण ज्यावेळी ते साधनेनं सुकेल, पाणी आटून जाईल विषयातलं, त्यावेळी तो नारळ त्या कवटीपासून विलग झाल्याचा अनुभव आपल्याला यायला लागेल. दृष्टांत फार सुंदर आहे आणि लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्या संदर्भात तो वापरता आला पाहिजे. की जर सुटेपणा जाणवत नाही ना तोपर्यंत शरीराची आसक्ती आहेच आपल्याला, शरीरापासून विलग व्हावं असं वाटत नाही. म्हणून नवद्वाराचा उल्लेख केलेला आहे. नवद्वारं दिल्यातच कशासाठी? विषयाच्या सेवनासाठीच दिल्यात ना. डोळे दिलेत विषय सेवनासाठी, रूप ही विषय डोळ्याच्या द्वारे, असा शब्दाचा विषय कानाच्या द्वारे, असे पंचविषय 5 इंद्रियांना वाटूनच दिलेले आहेत. तसे नवद्वारं जे आहे ती नवद्वारं सुद्धा विषयांच्या सेवनासाठी, काही ग्रहणासाठी, काही त्यागण्यासाठी. मलमूत्र त्यागण्यासाठी गुदानी उपस्थ दिलेला आहे आणि वरती सगळं सेवनासाठी दिलेलं आहे. ह्या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर विषया सेवनासाठीच दिलेले आहे ते, पण त्याचा विचार आपण फारसा करत नाही. कबीर महाराज म्हणतात 10 दारे आहेत त्याला. इथं 9 द्वारे जरी योगशास्त्रामध्ये सांगितली असली, कबीर महाराज म्हणतात 10 दुआरे का पिंजडा तामय पंची पाऊन, त्यातला मी एक पक्षी आहे म्हणतात. 10 दाराचा हा घर आहे. 10 दुआरे का पिंजडा, हा पिंजरा जो आहे ना तो 10 द्वाराचा आहे. रहे तो अचरज है गये अचंबा कौन, त्यामध्ये समजा तो जो प्राण नावाचा राहिलेला आहे ना, राहिला तर आश्चर्य, गेला तर आश्चर्य कसलं. काय कबीर महाराज म्हणतात बघा, 10 दुआरे का पिंजडा त्यामुळे पंची पाऊन. पंची म्हणजे कोण? जीव रूपानं हा जो प्राण राहतो ना तो पंची तिथं राहतोय म्हणतात. आणि 10 दरवाजाचा हा पिंजरा आहे. आणि पुढे म्हणतात रहे तो अचरज आहे. अचरज म्हणजे आश्चर्य, तिथं राहिला आहे. आश्चर्यच आहे की हो, आपल्याला कधी वाटते का बघा, आज कसं काय राहिला असेल हो, जाईत का नाही 9-10 दारात कुठेतरी बाहेर, कारण उघडी जाईत द्वार, जायला सोपं आहे त्याला. पण तो पंची आहे ना तो जातच नाही, त्याच्याकडनं आज्ञा आल्याशिवाय आतच राहतो तो. म्हणून म्हणतात ते रहे तो आश्चर्य आहे, राहिला तर आश्चर्य आहे. पण आश्चर्य कधी नाही, गये तो अचंबा कोण, गेल्यावर काय आश्चर्य मानताय हो, गेलं तर बरोबर झालं, त्यात कसलं आश्चर्य. म्हणजे आमच्यातून जेव्हा प्राण जातो ना
और जायलाच पाहिजे होता. 9 द्वार आहे, 10 द्वार आहेत. 10 द्वारांना कुठलं म्हणलंय, वरचं भ्रमरंध्र आहे ना त्याला ते द्वार म्हणतात, म्हणून 10 झालेले आहेत. कठोपनिषदामध्ये तरी नाभी आहे ना आपली, त्या नाभीला सुद्धा एक द्वार म्हणलेलं आहे. 11 द्वारं सांगितलेत कठोपनिषदामध्ये. खऱ्या अर्थानं योगशास्त्रानं मात्र 9 द्वारच, आणि सगळीकडे 9 द्वाराचाच उल्लेख केला जातो. या ब्रह्मरंध्राचा वास्तविक उल्लेख करायला पाहिजे होता, कारण शेवटचा जो उदान नावाचा प्राण आहे, तो उदान प्राण या ब्रह्मरंध्रातूनच बाहेर जातो. जी आपली कर्म घेऊन जातो ना, तो इथून बाहेर पडतो, असं सगळ्या शास्त्रांचं वर्णन आहे. त्यामुळे त्याचा विचार जर केला तर हे ब्रह्मरंध्र हे एक छिद्राचं आहे. रंध्र शब्दच वापरलेला आहे. आता त्याला सहस्त्रद्वार वगैरे कोणतरी म्हणतात, तो भाग आहे, आणि ती सगळे योगाच्या प्रक्रिया आहेत. पण इथून मात्र प्राण निघून जातो शेवटी, असं शास्त्रानं वर्णन केलं. याचा अर्थ ते द्वारच आहे. मग कबीर महाराज म्हणतात ना 10 दरवाजे, बरोबर आहे. आणि 11वं सुद्धा म्हणतात, कारण बेंबीसुद्धा तिथंच सुद्धा नाभीमध्ये सुद्धा मोकळेपणा आहेच हो, आणि असल्यामुळं तेही छिद्रच आहे. ते छिद्र होतं म्हणूनच हा जगला आईच्या पोटामध्ये. नाळ कट करतात ना, ती छिद्रातून त्या नाभीची तिथूनच विलग करतात ना. पण हा तिथंच होता, याचा अर्थ त्याद्वारेच श्वास घेत होता, त्याद्वारेच अन्नप्राशन आईकडनं करत होता, म्हणजे याचा अर्थ छिद्र आहे ना. मग कठोपनिषद म्हणते ते खोटं नाही, याचा अर्थ 11 छिद्राचं म्हणूया. इथं आता आपला तो विषय नाही. 9 द्वाराचं द्वार आहे म्हणतात, 10वं द्वार सांगितलेलं आहे. म्हणून 9 द्वाराच्या नगरीमध्ये हा राजा जो आहे ना, पुरुष, तो निवांत राहतो, निवांत असतो, काही करत नाही आणि करवत नाही, अशा स्थितीमध्ये तो राहत असतो, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आणि हा राजमहालामधला स्वस्थ असतो, हा शरीरातला देही आहे, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आपण हा श्लोक संपवलेला आहे, 13वा श्लोक 5व्या अध्यायातला, आणि 75व्या विवीपर्यंत आपण बघितलेला आहे. नंतरच्या चिंतनामध्ये आपण 14वा श्लोक 5व्या अध्यायातला सुरू करणार आहोत. आजची सेवा आपण विराम घेऊया, वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.